काल माझे मित्र आणि माझे आवडते खाद्य संजय राऊत नावाचा माणूस इकडे येऊन गेला आणि जेव्हा इथे येतात तेव्हा माझ्यावर बोलल्याशिवाय त्यांना आनंद होत नाही. खरं म्हणायला गेलं तर महिला इकडे बसल्या आहेत, नंतर ऐराणीमध्ये इतक्या घाणघाण शिव्या दिल्या असत्या तर त्याच्या बापालाही त्याची आठवण झाली नसती. सांगायचा अर्थ असा की हा खानदेश आहे, कानबाईचा देश आहे, खानदेश आहे. इथे येऊन ते काय बोलून गेले? ज्या पक्षाबरोबर आपण 25-30 वर्ष काढले त्या पक्षाला आपण भाडकव म्हणतात. ही तुमची संस्कृती आहे, हे वंदनीय शिवसेना प्रमुखांनी आम्हाला शिकवलंय. गुलाबराव पाटील आणि 4 टकले चालले गेले, त्यांना माहिती नाही 4 लोक काय काम करतात. चिमणाबाद ते 4 जण गेले, मग देवेंद्र भाऊंचा फोन आला, हे 4 खांदे झाले, मी आगे झालो. मागून गिरीश भाऊन चिल्लर टाकली, राम बोलो भाई राम, मजा दिया काम. आणि मोदीजींवर टीका करण्याची यांची लायकी नाहीये. मी त्यांना आज आव्हान करतोय आमच्या नेत्यांच्या समोर, देवेंद्रजींच्या समोर, की विधानसभेची निवडणूक अजून 6 महिन्यावर आहे. खरं राजाराम राऊतची औलाद असेल, जळगाव ग्रामीण मध्ये उभा राहून दाखव, 4 गोट्या जीत करून. तुला जर आडवा केला नाही तर माझ्या बापाचं नाव लावणार नाही. आमच्या मतं घ्यायची, आमच्या मतावर खासदार व्हायचं चोट्यातून आणि आमच्यावर टीका करायची. अरे थोडीशी लायकी असेल, थोडी लाज असेल, थोडासा खार असेल तर राजीनामा दे. पण मला माहिती आहे आला की ते उपरण असं करतो, असं करतो. तू काय बाळासाहेबाची स्टाईल करतो का? बाळासाहेबाच्या नखाची बरोबरी करू शकत नाही तुम्ही. मोदीजींवर विश्वास, मोदीजींवर टीका केली. मोदीजी कोण आहे त्यांना माहित नाही. गरिबांचा विश्वास आणि गरिबांचा विश्वास म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे. देशाची सुरक्षितता म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे. देशाची मजबूत अर्थव्यवस्था म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे. सुरक्षित संविधान म्हणजे मोदीजींची गॅरंटी आहे. विश्वाचा सन्मान म्हणजे मोदीजींची गॅरंटी है. 10 साल में पाकिस्तान की फटती है वो मोदी जी की गारंटी है. मोदी जी म्हणजे असा माणूस आहे की ज्या माणसाला या देशाची ओळख पूर्ण जगाला दिली. आणि तुम्ही आम्हाला काय बोलून गेलात? योगायोगाने आमच्या 2 बहिणी उमेदवार आहेत. तुला अक्कल तर पाहिजे. 100 मध्ये 50 महिलांची मतं असतात. यांच्या बैलांनी जरी पत दिलं ना, मत दिले, राऊत तेरा क्या होगा रे. आज या ठिकाणी आमच्यावर टीका करून गेले. अरे लोकसभा चुनाव भयंकर आई है, गली गली मेरे भारत की वृंदावन कहलाई है. कह रही है धरती, कह रहा है गगन, वही गीत दोहराया है. कहो गर्व से हम हिंदू है, हिंदुस्तान हमारा है. आणि आज या देशामध्ये जे मोदीजींनी राम मंदिर उभं केलं, आम्ही पण म्हणायचो मंदिर कब बनाएंगे, तारीख कब बताएंगे. आता मंदिर पण झालं, तारीख पण झाली. आणि आता हे राऊत यांना माझा सवाल आहे. आपल्या भाषणाच्या पहिले सुरुवात व्हायची, शिवाजी पार्क वर कोणत्यावर बसणारा मी कार्य करताय. तमाम जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, आता काय सुरुवात होती है? तमाम देशभक्तांनो, हिंदू शब्द से तुमने इतना क्यों कोहराम मचाया राउत? लगता है बाप तुम्हारा रूस या जापान से आया. कहो धरती, कहो गगन, वही गीत दोहराया है. कहो गर्व से हम हिंदू है, हिंदुस्तान हमारा है. आणि ही लढाई रक्षाताईची लढाई नाही आहे. ही लढाई स्मिताताईची लढाई नाही आहे. हे 544 जे उमेदवार उभे आहे ना, हे नावाला उभे आहे. 544 ठिकाणी आपले उमेदवार आहे नरेंद्रजी दामोदर मोदी. आणि आम्हाला जे मतदान करायचं आहे ते मतदान रक्षाताईला करायचं आहे ना, ते मतदान आम्हाला स्मिताताईला करायचं आहे. ते मतदान आम्हाला या ठिकाणी रक्षाताईला, स्मिताताईला न करता मोदीजींना ते मतदान करायचं आहे. ईमानदारों के लिए लहर है मोदी, ईमानदारों के लिए लहर है मोदी, बेईमानों के लिए जहर है मोदी, और देश की गद्दारों के लिए कहर है मोदी. आणि मला तरी असं वाटतं की अशा वीर माणसाला, अशा शूर माणसाला, अशा विकास पुरुषाला निवडून देण्याकरता हा जळगाव जिल्हा कायम बालेकिल्ला राहिलाय.
कैलासवासी उत्तमराव पाटलांपासून या मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीची युती राहिली आहे आणि त्यावेळेस पासून आदरणीय गुणवंतराव सरोदे साहेब असतील, त्यावेळेस पासून आदरणीय उत्तमराव पाटील असतील, त्याच्यानंतर MK अण्णा असतील, AT नाना असतील, उन्मेष पाटील असतील, आतापर्यंत रक्षाताई असतील, दोघं लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीचे खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहे. अर्धी राष्ट्रवादी आता आणखी आपल्यावरून आलेली आहे. त्यामुळे आम्हाला चिंता करण्याची गरज नाही आहे. अनिल दादा, तुमच्या जिल्ह्यामध्ये तुम्ही इतके नशिबान आहे. आम्हाला मंत्री व्हायला देवेंद्र भाऊंना 2.5 वर्ष आम्हाला रावण्या करायला लागल्या. करा ना भाऊ, करा ना भाऊ, करा ना भाऊ. तुम्ही तर 3.5 वर्षामध्ये असा पिक्चर जावं लागला डायरेक्ट कॅबिनेट. आणि आता तुमच्या अंबण्याचे रास मला चेक करावं लागेल मंगळ ग्रहावर जाऊन. मंत्री बी तुम्ही आणि खासदार बी तुमचा. लक्ष ठेवजा, बाजूला मी राहतो, रंगावरून जावं लागते तुम्हाला. रक्षाताई नाथा बाबू मी समजा आलो. आणि मला तरी असं वाटतं की आमच्या या दोघं भगिनी उभ्या आहेत. या दोघं भगिनींच्या मागे शिवसेनेची ताकद आहे, भाजपची ताकद आहे, राष्ट्रवादीची आहे, रासपची आहे, आमच्या RPIची ताकद आहे, आमचे जोगेंद्र कवाडे साहेबांची ताकद आहे, मनसेची ताकद आहे. या सगळ्या ताकदी एकत्र झाल्यामुळे आम्ही पण काल परवापर्यंत शांत होतो. पण नाक खाजे आणि नकटी खिजे तो धंदा आहे ना, तसं ते राऊत नावाचं एक चोट्ट येऊन गेलं. काल आम्हाला ते जागा करून गेलं. त्यात एवढी गर्दी आम्ही साहेब जमवणारच नव्हतो. काय एवढं ऊन आहे, काय लोकांना बोलवावं. इतके आले होते ना, यांच्या मायबापांना यांना पोट्ट्यांना बी जरी मतदान करून दिलं तर आमच्या 2 सीट आजच विजयी झालेल्या आहेत. त्यामुळे सरफरोश हो की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोश बाजू एक कातिल में कितना है. आणि मला तरी असं वाटतं की दम लगाओ, असा दम लावा की हे 4 मुद्द्याची झाले पाहिजे. वक्त बहुत कम है, जितना दम है उतना दम लगा दो. थोड़ा सा मैं तुमको जगाता हूं, थोड़ा तुम जगा दो. आणि मला खात्री आहे 13 तारखेला भरपूर ऊन राहणार आहे. सकाळच्या वेळेस आपण मतदान करायचं. 12 वाजेच्या आत जो जास्तीत जास्त मतदानाची टक्केवारी करेल, निश्चितपणाने त्या बूथ प्रमुखांची निवड सुद्धा आपल्या पक्षाकडनं केली गेली पाहिजे, अशी विनंती आदरणीय गिरीश भाऊ मी या ठिकाणी करणार आहे. आता स्पर्धा लावा, तुमच्या जामनेरची लावा, तुमच्या 40गावची लावा, आमच्या जळगाव ग्रामीणची लावा, पाचोऱ्याची लावा, 40 गावाची लावा, राजू मामाची लावा. मामांचं तर ठीक आहे, नवरी चालतो, नवरदेव बी चालतो. इकडून वाचला तरी मामा, तिकडून वाचला तरी मामा. त्यामुळे लावा पॉईंट. कोणत्या मतदारसंघामध्ये कोणत्या बूथवर जास्त मतदान आमचा कार्यकर्ता काढतो, असा उत्कृष्ट बूथ प्रमुख म्हणून त्याचा आपण या ठिकाणी पारितोषिक दिलं पाहिजे, असं मला या ठिकाणी वाटतं. दोस्तों संग मचाने मस्ती, बोरियत की खोल के रस्सी, खुशियों की लगाने डुबकी, आओ चलो सभी झूलेलाल, गर्मियों में सबसे सही. झूलेलाल वाटर पार्क एंड रिजॉर्ट, डे नाइट वाटर पार्क, स्लाइड फॉर किड्स एंड ऑल, फूड पार्क, स्नैक्स के साथ साउथ इंडियन फूड, इंडोर एंड आउटडोर गेम, वेव पूल, डीजे, रेन डांस एंड मेनी मोर. झूलेलाल वाटर पार्क, ऑपोजिट जैन वैली, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव.